हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की म्हाडा पुण्याची यावेळेसची 4186 घराची भव्य लॉटरी लाईव्ह आहे. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. शेवटची तारीख ही 20 तारीख आहे, 20 नोव्हेंबर. अजून तरी डेट वाढलेली नाही. जर तुम्ही अर्ज व EMD रक्कम नसेल भरली तर नक्की भरा मित्रांनो. तर आज आपण अशाच एका नवीन टॉपिकवर इन्फॉर्मेशन बघणार आहोत की आजच्या लोकेशनमध्ये आपण पुनावळे भागातील चांगले व वाईट व कसे फ्लॅट आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत व तुम्ही अप्लाय येथे केलं का नाही तेही सांगा. तर मी इथे सर्च करतो पुनावळे. तर मित्रांनो पुनावळेमध्ये ह्यावेळेस 6 प्रोजेक्ट आहे, सॉरी 5 आहे, हे 2 आहेत. तर ह्यामध्ये गणेश बेला रोजा हा मागच्या वर्षी होता, 831 प्लुमेरिया हाही मागच्या वेळेस होता, इन्फिनिया एवाना हाही मागच्या वेळेस होता मित्रांनो. तर यावेळेस ऑप्शन कोणते? अक्षरा ग्रॅनेडियर आणि 41 सेलेनिया. तर हा 862 इन्फिनिया मागच्या वेळेस होता का ते आपण कन्फर्म करून घेऊया. 862 येस, इन्फिनिटी एवाना पुनावळे. तर मित्रांनो हा मागच्या वेळेस होता. तर आपण मागच्या वेळेसचे फ्लॅट न बघता, कारण मागच्या वेळेसच्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी ते सोल्ड आउट झालेले नाही किंवा कोणाला दुसरा लागला, 2 जागी लागला असेल तर त्याने एक सोडला असेल, अशा प्रकारे हे फ्लॅट राहतात. अर्थातच ते काही कॅटेगरीमध्ये पण असतात. त्यामुळे आपण हे पहिले 3चा विचार न करता अक्षराना ग्रॅनेडियर आणि 41 झिलेनिया याबद्दल सविस्तर माहिती बघूया. त्याअर्थी तुम्हाला इथे अप्लाय करायचं का नाही हे तुम्हीही तुमचं ठरवू शकता मित्रांनो. तर जसं की आपण या दोन्ही प्रोजेक्टमध्ये सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. तर अक्षरा ग्रॅनेडियर अर्थातच हा एक प्राईम प्रोजेक्ट मला तरी वाटतो व आपल्या टॉप 10च्या व्हिडिओमध्ये याला आपण टॉप 10 मध्ये स्थान दिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तोही नक्की पहा. तुमची क्लॅरिटी होईल की तुम्ही इथे अप्लाय केलंय का नाही. तर यामध्ये याचा स्कीम कोड 898 अक्षरा ग्रॅनेडियर पुनावळे. तर याच्याबद्दलच अजून माहिती बघूया. जसं की आपण एक स्लाइड सुद्धा बनवली होती, तर ती मी तुम्हाला शो करतो मित्रांनो. जस्ट अ मिनिट. सेंड टू ओपन विथ ओके. येस या. तर मित्रांनो आपण 898 अक्षरा ग्रॅनेडियर पुनावळे 2 BHK येथे सर्व युनिट 2 BHK आहेत. येथे कसलेही लिटिगेशन नाहीत. हा प्रोजेक्ट पुनावळे भागात आहे. फ्लॅट 20 आहे, बाल्कनी सुद्धा आहे. कॉस्टिंग जाते 28,76,000 प्लस सम इन्फ्रा चार्जेस. अर्थातच इन्फ्रा चार्जेस मध्ये सर्वजण गोंधळलेले आहेत. जसं की विद्युत जोडणी किंवा सोसायटी फॉर्मेशन ह्यासाठी जे चार्जेस लागेल ते बिल्डर तुमच्याकडून आकारल. माझ्या मते कार पार्किंगचे बी चार्जेस इन्फ्रा चार्जेसमध्ये तो पकडू शकतो बिल्डर, कारण ते आपल्या हातात नाही आहे, ते बिल्डरच्या हातात आहे. तर ह्यावेळेसच्या लॉटरीमध्ये थोडे चेंजेस झालेले आहे म्हाडाकडून. तर ते बेनिफिशियल ज्या घर घेणारे त्यांच्यासाठी होते का ते आपण बघूया. अर्थातच इथे फ्लॅट आहे, कॉमन बिल्डिंगमध्ये. अर्थातच तुम्हाला सर्व याच्या अमेनिटीज वापरायला भेटेल. रूफटॉपला असेल किंवा साईडला असेल, साईडलाच आहे याच्या, तरी त्या तुम्हाला वापरायला भेटेल. त्यामुळे हे एक पॉझिटिव्ह आहे. इथे तुम्ही नक्की अप्लाय करा. पोझिशन थोडं लेट आहे. अर्थातच 3 वर्षांनी डिसेंबर 2028ला तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल आणि हा त्याचा रेरा नंबर आहे मित्रांनो. जसं की आपण याच्यामध्ये याचं लोकेशन बघूया, कारण हे दोन्ही लोकेशन जे की ह्यावेळेसच्या प्रथम लॉटरीमध्ये आलेले आहे ते समोरासमोर आहे. तर हे बघा मित्रांनो, हे आहे जो रेड डॉट दिसतो तो आहे अक्षरा ग्रॅनेडियर. अर्थातच गारवे डेव्हलपर, फेमस डेव्हलपर पुण्याचा आहे, त्याचा हा प्रोजेक्ट आहे. तर ही साईट आहे त्याची. तर गारवे डेव्हलपर आणि समोरच कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे मित्रांनो ह्या प्रोजेक्टच्या. अर्थात तुम्हाला माहीत असेल की हे पुनावळे काटे वस्ती फॉरेस्ट, अर्थातच जंगल जे पुनावळे फॉरेस्ट आहे ते इथं आहे मित्रांनो. तर यामध्ये मागे कचरा डिपो येण्याचे चान्सेस होते, पण ते सध्या तरी स्थगित झालेलं आहे. आपले जे आमदार होते जगताप सर यांनी मेहनत करून हे कॅन्सल केलेलं आहे. भरपूर नगरसेवक व बाकीच्या पक्षांनीही मदत केली आहे. तर येथे जे होणार होतं पुनावळेचं, सॉरी काय म्हणतात त्याला,
कचरा डेपो ते आता स्थगित झालं आहे. त्यामुळे येथे पुढे चालून ऑक्सिजन पार्क किंवा गार्डन वगैरे ही सर्व होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे त्या दृष्टीनेही हा प्रोजेक्ट चांगला आहे. तर तो प्रोजेक्ट कोणता आहे? अक्षरा ग्रॅनेडवर, आणि समोरच हा क्रिसाला जेनेलिया बाजूलाच याचा हा प्रोजेक्ट आहे. तर हे पॉझिटिव्ह आहे या प्रोजेक्टसाठी. आणि माझ्या माहितीनुसार हा मुंबई पुणे हायवे आहे आणि हा अकॅडमी बिझनेस स्कूल, तर हा वाकडचा रोड आहे. तर ह्या इथून पण एक रस्ता कनेक्ट होणार आहे पुनावळीला. जर झाला तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ये जा करण्यासाठी हिंजेवाडी वगैरे भागात एक चांगली सिटी आहे. तर आता आपण हा तर प्रोजेक्ट आहेच, तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता. ॲम्युनिटीज पण आहे. पोझिशन 3 वर्ष लांब आहे. फ्लॅट इन कॉमन बिल्डिंग, कॉस्टिंग 28 लाख, बाल्कनी यस, लिटिगेशन नो, पुनावळी भागात 20 फ्लॅट. तर तुम्ही येथे अप्लाय करू शकता व नक्की करा माझ्या तरी माहितीप्रमाणे. तर दुसरा प्रोजेक्ट बघूया जो पुनावळी भागात आहे, तो आहे 41 झेलेनिया, अर्थातच मी टाकतो पुनावळी. तर आपण हे वरचे बघत नाही कारण हे द्वितीय यावेळेस आहे, कारण ते ऑलरेडी कमीच आहे व ते आरक्षित घटकात आहे. त्यामुळे त्यावर जास्त फोकस न करता यावेळेसचे जे प्रथम आहे त्यावर लक्ष घेऊया. तुम्ही तेथेही अप्लाय करू शकता, पण सध्याचा जो फोकस आहे प्रथम त्यावर आपण फोकस करूया. तर 41 झेलिनिया हा आता बघितला तर 41 झेलिनिया 899A, ए अर्थातच 1 BHK आहे आणि बी अर्थातच 2 BHK आहे. तर मित्रांनो ह्या प्रोजेक्टबद्दल ही अजून माहिती बघूया. जसं की मित्रांनो ह्या प्रोजेक्टला लिटिगेशन आहे. तर ते कसं चेक करायचं? तर मित्रांनो आपण इथे आलो, 41 झेलिनियामध्ये जाऊ, रेरा नंबर मी कॉपी करतो आणि व्हेरिफिकेशनसाठी परत एकदा चेक करून घेऊया तुमच्या समोर. सर्च, तर हे आल्यानंतर 41 झेलिनिया, ओके, व्ह्यू डिटेलमध्ये जातो. तर ते लिटिगेशन आहे का नाही परत एकदा खात्री करून घ्या तुमच्या समोर. तुम्हाला हे समजेल कसं चेक करायचं. कोणताही प्रोजेक्ट घेताना हे जरूर बघा मित्रांनो. माझे सर्वच प्रोजेक्टवर व्हिडिओ आलेले नाही तरी तुम्ही स्वतः तुमचं कसं चेक करू शकता हे यातून तुम्हाला समजेल. तर इथे येऊन कंट्रोल एफ दाबायचं, लिटिगेशन यस. तर लिटिगेशनमध्ये यस आहे मित्रांनो, इथे यस आहे. तर कारण लिटिगेशनचा प्रॉब्लेम अर्थातच ह्या जागेवर वाद आहे व तुम्ही विकताना हा थोडाफार समोरचा घेणारा विचार करू शकतो की इथे लिटिगेशन आहे, कशाला घ्यायचं काय. तर अर्थातच तुम्हाला 5 वर्ष म्हाडाचे फ्लॅट विकता येत नाही, तरीही फ्युचरसाठी पूर्ण बघूनच फ्लॅट घ्या. कारण ही जी रक्कम आहे 20 का 30 लाख ही साधी रक्कम नाही आहे मित्रांनो. ही रक्कम कमवण्यासाठी भरपूर जणांना भरपूर मेहनत लागते, भरपूर मेहनत करावी लागते. तेव्हा कुठे ही जी रक्कम आहे ती कॉस्टिंग आपण देऊन फ्लॅट घेतो. त्यामुळे नक्की विचार करा तुम्ही कुठं पैसे इन्व्हेस्ट करता. जर येथे नसेल करायचं ही तरी भरपूर पुण्यामध्ये भरपूर साईट आहेत. जर करायचं असेल तर चांगला प्रोजेक्ट घ्यावा माझ्या तरी मते. तर येथे अजून बघूया तर किती आहे. तर लोकेशन पुनावळी आहे. फ्लॅट किती आहे तर 2 BHK चे 28 आहे, 1 BHK चे 7 आहे. बाल्कनी आहे का तर नाही मित्रांनो, येथे कसलीही बाल्कनी नाही आहे आणि सेपरेट म्हाडा बिल्डिंग आहे. पोझिशन कधी आहे तर 30/9/2027, अर्थातच अजून 2 वर्षांनी तुम्हाला याचं पोझिशन भेटेल. तर याचा आपण लोकेशन ही बघूया कुठे. जसं की आपण आत्ता बघितल्याप्रमाणे पुनावळीचं जे फॉरेस्ट आहे त्याच्या बाजूलाच हा प्रोजेक्ट आहे. तर हे दोन्ही प्रोजेक्ट समोरासमोर आहे. तरी म्हाडाची बिल्डिंग कुठे येईल ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर ही शेवटची जी दिसते ज्याचं की थोडंफार कन्स्ट्रक्शन झालं आहे ती आहे म्हाडाची बिल्डिंग. अर्थातच याला रोडही इथून असू शकतो, यस तिथूनच आहे, पण फ्युचरमध्ये हेही त्यांची साईट आहे तर ते इथून कुठून किंवा असा रोड देऊ शकतात. तरी सध्या तरी कॉमनमध्ये असल्या कारणाने व ही त्यांची जागा असल्या कारणाने फ्युचरमध्ये इथेही कन्स्ट्रक्शन होईल. त्या कन्स्ट्रक्शनचा त्रास व धूळ व आवाज ह्या तुमच्या बिल्डिंगला येऊ शकतो. हेही फ्युचर प्लॅनिंग थ्रू तुम्ही समजून घेतलं पाहिजे मी जे सांगतोय त्या हिशोबाने तरी. त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय करायचं का नाही ते तुम्ही ठरवा. तरी माझ्या मते जो अक्षरा ग्रॅनाइट आहे तो एक चांगला प्रोजेक्ट आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. सर्व 2 BHK चे फ्लॅट आहेत आणि 28 लाखात तुम्हाला ते भेटत आहे. तरी
पुनावळेमध्ये सध्या तरी हे 2च साईट ह्यावेळेसच्या चांगले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखादा टॉपिक किंवा मी सध्या 1 BHK चे जेही काही चांगले फ्लॅट आहेत त्याबद्दल माहिती काढतोय. त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ती डिटेल लवकर भेटेल व तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी सध्या तरी म्हाडाची डेट सध्या तरी वाढली नाही. जर वाढली तर आपण लवकरच त्याचा अपडेट तुम्हाला देऊ. तरी सध्या तरी इथेच थांबूया व पुढील व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन पाहूया मित्रांनो. धन्यवाद.